नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध सहज शैलीत मार्गदर्शन केलंय. आजही महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांकडून माहिती जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. नशीनंतरचं सेक्स लाईफ कसं असावं, जर काही लैंगिक समस्या असतील तर त्यावर काय उपचार आहेत, काय उपाय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. प्रेक्षकांनो, आपलं मानवी मन आहे ना, ते खूप गुंतागुंतीचं असतं. क्षणात ते जमिनीवर असतं आणि क्षणात ते कधी आकाशात उडून जातं, उड्डाण करतं हे कळत नाही. कधी कधी एखादी वस्तू किंवा व्यक्तीप्रती आपण अतिशय कल्पना विलासात रममाण होतो. म्हणजेच फॅन्टसी आपल्याला एक प्रकारची वाटते. आपण कल्पना विलासात रमतो, फॅन्टसाईज करतो. पण फॅन्टसाई करणं किंवा फॅन्टसाईज होणं किंवा तसा विचार करणं एखाद्या व्यक्तीप्रती, मग भले त्या लैंगिक भावनांशी निगडीत असो किंवा काही प्रेमभावना असोत, हे करणं बरोबर आहे का? कल्पना विलासात रममाण होणं बरोबर आहे का? याविषयी आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. सरांच्या दादरच्या सेंटरवर असाच एक तरुण आला. सरांच्या दादरच्या सेंटरवर 29 वर्षीय विवाहित मुलाला घेऊन एक गृहस्थ आले. निवृत्त अधिकारी असलेले हे गृहस्थ आपल्या साम टीव्हीवरच्या सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र या शोचे नियमित प्रेक्षक होते. डॉक्टरांसोबत निसंकोचपणे बोल असं त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं. असं सांगून हे गृहस्थ केबिनच्या बाहेर निघून गेले. 4 वर्षांपूर्वी पालकांनी मनाविरुद्ध आपलं लग्न लावलं असल्याचं या तरुणानं डॉक्टरांना सांगितलं. आपण पत्नीकडे आकृष्ट होतच नाही तर लग्न करून काय अर्थ आहे, लग्नाला काय उपयोग आहे, असं सांगितलं त्याने, या तरुणाने. आणि तसंच पत्नीजवळ गेलं तर आपल्याला लैंगिक उत्तेजनाच आपल्या मनात, शरीरात निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपली ताठरता जी आहे ती सुद्धा जाते, असं या तरुणाचं म्हणणं होतं. आता गेल्या 4 वर्षात या नवरा बायकोचे एकमेकांशी शारीरिक संबंध सुद्धा आले नव्हते. यावर सरांनी मिश्किलपणे, कॉलेजमध्ये असताना तरी तुझी एखादी गर्लफ्रेंड, प्रेयसी असेल ना, नव्हती का, असं या तरुणाला विचारलं. यावर आपल्याला कॉलेजमध्ये एका अभिनेत्रीवर आपला जीव होता, आपल्याला ती अभिनेत्री खूप आवडायची, असं या तरुणाने कबूल केलं. आणि या अभिनेत्रीला घेऊनच आपण स्वप्नरंजन करायचो, तिच्यावर प्रेम करायचो, भविष्यात तिच्याशी आपण विवाह करू आणि आपला संसार आपण थाटू, असं स्वप्नरंजन करायचं, असं त्याने सांगितलं. या अभिनेत्रीप्रती या तरुणाच्या लैंगिक आणि मानसिक भावना सुद्धा जोडल्या गेल्या होत्या. तिचे फोटो, व्हिडिओ पाहून तो अतिशय स्वप्नाच्या दुनियेत म्हणतात ना, असं निघून जायचा आणि अतिशय उत्तेजित व्हायचा. आणि म्हणूनच त्याला हळूहळू या अभिनेत्रीला घेऊन लैंगिक भावना सुद्धा जागृत झाल्या होत्या आणि अतिहस्तमैथुन करण्याची सवय त्याला लागली होती. त्याला या अभिनेत्रीशी लग्नसुद्धा करायचं होतं. पण जेव्हा या अभिनेत्रीचं लग्न ठरलंय ही बातमी त्याला कळली, तेव्हा हा तरुण रडू लागला. नैराश्य एक प्रकारचं त्याला आलं. डॉक्टर विजय दहीफळे यांच्या हे लक्षात आलं की या तरुणाला सनसेट फोकस ची समस्या आहे. सरांनी त्याच्या वडिलांनाही त्याची ही समस्या एकंदर काय आहे हे सांगितलं, याची पुरेपूर कल्पना दिली आणि यावर सरांनी त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू केले. या उपचारांना या तरुणाचा चांगला प्रतिसाद आहे आणि गरज पडली तर पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी देऊ, असं सुद्धा सांगितलं. डॉक्टर, इथे मला विचारायचं आहे की हे सनसेट फोकसची जी संकल्पना आहे, थोडीफार कल्पना मला आली आहे, पण तुम्ही जरा विस्ताराने सांगा. बरोबर. सेन्सेट फोकस आणि फॅन्टसायझेशन हा मोठा टॉपिक आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो. अशा स्टोरी घडत असतील का पाहिली घडलेली, म्हणजे एखाद्या मुलाचं, मुलीचं मन कोणावर यावं ह्याला काहीही मर्यादा नाही. त्याला फॅन्टसायझेशन म्हणजे इमॅजिनेशन. तो कुठल्या लेवलला इमॅजिनेशन करू शकतो तेही सांगता येत नाही.
कोणाच्या मनात काय चाललं तेही सांगता येत नाही. बरं, हे फॅन्टसायझेशन करणं तुमच्या पर्सनल ॲक्टिव्हिटीबाबत एखाद्याचं व्हॉईस आहे, एखाद्याचा कलर आहे, एखाद्याची कपडे घालण्याची शैली आहे, किंवा एखाद्याचं बोलण्याचं, किंवा एखाद्या स्थळा ठिकाणी भेटल्यानंतर त्यातनं जे अट्रॅक्शन निर्माण होतं ते मनात घर करून बसतं आणि तेच पुढं जात असतं. मग कशा प्रकारे हे फॅन्टसायझेशन करणं चांगलं की वाईट, किंवा हे करायलाच न पाहिजे, किंवा आपल्या लैंगिक त्या ठिकाणी ॲक्टिव्हेशनसाठी हे किती कामाला येतं, ह्या बेसिक गोष्टी क्लिअर नाहीत. आणि सेन्सेट फोकस हा इतका मोठा टॉपिक आहे, याचाच अर्थ की आपल्या पार्टनरशी असलेली म्हणजे लैंगिक सोडून जी सेन्शुअलिटी, भावनिक जवळीक जी असते त्यावर हा अभ्यास केला गेला आहे. आपल्या या पूर्ण भागामध्ये विस्तृतपणे आपण डिस्कस करूया. नक्की सर. मुळात डॉक्टर आपण असं म्हणूया की बरोबर. एक नवीन संकल्पना हो, नक्की. आपल्याला समजलेली आहे आणि डॉक्टर यासाठी तुमचे खरंच आभार. धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा जर कुठल्या लैंगिक समस्या असतील तर तुम्ही व्यक्त करा. डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही भेटू शकता. तुमच्या मनात जे काही आहे लैंगिकतेविषयी, लैंगिक समस्यांविषयी, त्याविषयी तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता. मनमोकळेपणाने डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील. सरांची महाराष्ट्रातली जी क्लिनिक आहेत राज्यभरातली, मग संभाजीनगर, पुणे, तसंच नेरूळ, दादर, ठाणे, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे. तिथे सुद्धा तुम्ही सगळे जाऊ शकता. अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि आत्ता जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर आमचा स्टुडिओ क्रमांक जो आहे साम टीव्हीचा तो लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, फोन आलेला आहे जामखेडवरून संध्या उबाळे यांचा, त्यांचा कॉल घेऊया. संध्याजी, तुमचं स्वागत आहे. विचारा प्रश्न तुमचा. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. काही स्त्रियांचा प्रायव्हेट पार्ट कोणत्या कारणामुळे ढिला होतो याबद्दल सांगा सर. वा वा, एक्सलंट. एकदम बेसिक प्रश्न आहे आणि बरेच जण लाजतात, पण त्यांना उपाय पाहिजे असतो आणि यांचं अगदी मनापासून अभिनंदन. सर्वप्रथम मी आपल्या जगभरातील सामच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या या प्रश्नोत्तरात इन्व्हॉल्व्ह होत आहे त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन करतो. अतिशय जटिल विषय सेन्सेट फोकस आणि फॅन्टसी आपण पाहिलेला आहे. पण त्या अगोदर संध्याजी काय म्हणतायत हे बघा. स्त्रीमध्ये नैसर्गिकपणे पाळी येणे आहे, डिलिव्हरी होणे आहे, प्रेग्नन्सी राहणे आहे, ह्या गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत, नॉर्मल आहेत. पण डिलिव्हरी नंतर देखील नॅचरली त्या गोष्टी योनीचा भाग आहे, सैलपणा आहे, तो पूर्वत होत असतो. पण केव्हा? हा आपोआप होत नसतो. तुम्हाला वाटतं आपोआप आपण एक्झरसाईज केली नाही, डाएट केलं नाही, कसल्याही प्रकारचा तुम्ही व्यायाम केला नाही तर हे पूर्वत होणार का? नाही. किगल्स एक्झरसाईज नावाची एक्झरसाईज आपण काय ॲडवाईस केलेली आहे, म्हणजेच काय की बसल्या जागी आपण आपला फ्लोअर प्युबोकॉक्सिजन लिगामेंट, ज्याला हा डायफ्राम असतो, ज्यातनं तुमची मूत्रवाहिनी जाते, योनीचा मार्ग जातो आणि तो भाग, हे बघा बरेच जण काय वाटतं सैलपणा त्या योनीच्या अंगाचाच येत असतो का? नाही. अहो, तिथे एक लवचिक असणारी पोकळी आहे, त्याच्या बाजूला ज्या मसल्स असतात त्या मसल त्याला कॉम्प्रेस करत असतात. त्यामुळं महत्त्वाचं काय, फिटनेस. बघा तुमचं फॅट एवढं वाढलेलं असतं की बऱ्याचदा पेल्विक फ्लोअरमध्ये त्या फॅट झाल्यामुळं त्या ठिकाणी ते कॉम्प्रेशन येत नाही, समोरच्याला बऱ्याचदा ऑर्गॅझम येत नसतं. त्याचबरोबर जी पॉईंट हा डिस्प्लेस होतो, मिसप्लेस होतो. म्हणजे कशामुळे ना अंतर्भाग ओके करायचा आहे तर त्या ठिकाणी जी पॉईंटचं सेन्सेशन राहिलं पाहिजे. अहो, माझ्याकडे बरेच कपल असे आहेत, माझ्या पार्टनरमध्ये मला एन्जॉयमेंटच येत नाही म्हणे. आता काय करायचं, काही दुसरी पाहायची? तसं नसतं. आपल्याच पार्टनरला आपल्याकडं तज्ज्ञांना दाखवून त्याला खूप चांगले ट्रीटमेंट आहेत, ओ शॉर्ट थेरपीसारख्या, ते आपण आणखी आपल्या उर्वरित भागात पाहणार आहोत. आणि नक्कीच यांना काळजी करायची अजिबात गरज नाही आणि त्यांचा हा पूर्ण सेलपणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. न लाजता न बुजता यांनी विचारल्याबद्दल यांचं परत एकदा अभिनंदन. नक्कीच अभिनंदन तुमचं. डॉक्टर, आणखी एक प्रेक्षक जोडल्या गेल्यात पुण्यावरनं, मीनाक्षी जी आहेत त्यांचा कॉल घेऊया. मीनाक्षीजी, स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये. सरांना प्रश्न विचारा. थँक्यू मॅम. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, पुरुषांमध्ये पिशॉर्ट थेरपीने शीघ्रपतनवर काय परिणाम होतो का व काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, एक्सलंट क्वेश्चन. म्हणजे ह्यांनी आपली पुस्तकं वाचायला सुरू केली आणि हे सायंटिफिक प्रश्न विचारतायत, त्यांचं वैज्ञानिक उत्तर आपण देऊया. सर्वात महत्त्वाचे जे नवीन आहेत, नव्यानं जोडलेले आहेत, पिशॉर्ट थेरपी काय असतं. काही जणांना पुरुषांमध्ये, हे बघा आपण एकमेकांची काळजी घेणं आवश्यक आहे. मीनाक्षीजींनी त्यांच्या पार्टनरसाठी प्रश्न विचारला, तुम्ही देखील त्यांची काळजी घ्यायची, हे महत्त्वाचं असतं. तर पिशॉर्ट म्हणजे काय की ज्याला काही कारणामुळे डायबिटीस आहे, BP आहे आणि कुठल्याही प्रकारे आपण काय म्हणतो, सर माझे 40 दिवस झाले, मी कोर्स घेतला
ते फेल गेलं एकदम, असं फेल जात नसतं. त्या ठिकाणी महत्त्वाचं काय की तुमची बॉडी त्याला किती मॅच करते, तुम्हाला काय व्यसन आहे, तुम्ही व्यायाम करता का. समजा काही कारणामुळे मेडिसिन काम करत नसतील तर याचा दोष मेडिसिनला नसतो. तुमची पाईपलाईन वाहिन्यात जर ब्लॉक झाले असतील तर कुठनं काय जाणार त्यामध्ये. मग पी शॉट काय करतं, हे इंजेक्शन म्हणजे आपल्या शरीरातल्या प्लेटलेट्स करून त्याला ॲक्टिवेट करतो, ग्रोथ फॅक्टर टाकतो, इंटरफेरॉन टाकतो. तर ते काय करतं, निओ एन्जिओजेनेसिस, निओ फायब्रिनोजेनेसिस, निओ वॉस्क्युलोजेनेसिस. मग त्यामुळं त्याची सेन्सेशन, त्याचं वॉस्क्युलॅरिटी, त्या सर्व गोष्टी त्यामध्ये वाढतात. मग त्यामुळं काय होतं की जी क्वालिटी ऑफ इरेक्शन तुमची अगोदर असते मेडिसिन घेताना, त्यापेक्षा जास्त क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते. आणि म्हणूनच महत्त्वाचं सांगतो, ही पी शॉट थेरपी एक ओपीडी प्रोसिजर आहे. 2 ते 30 मासमध्ये ही प्रोसिजर पूर्ण केली जाते. आणखी काय विचारतात त्या, याचे काही दुष्परिणाम असतात का. मी महत्त्वाचं सांगेन, सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे कुठल्या केसला ती दिली पाहिजे, त्यात कसल्या प्रकारची काही गाठ आहे का, काही त्याला बेंड आहे का, त्याला इतर काही प्रकारच्या ब्लिडिंग डिसऑर्डर आहेत का, किंवा कसल्याही प्रकारचा स्किनमध्ये देखील त्याला कुठला काही ॲलर्जिक आजार आहे का. ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपण नक्कीच त्या ठिकाणी पी शॉट थेरपी देत असतो. आणि पी शॉट थेरपीचे आणखी काय फायदे असतात, त्या ठिकाणी गर्थ तर वाढतेच, सेन्सेशन वाढतात, भावना वाढतात, आणि अर्थातच परफॉर्मन्स वाढतो. आणि महत्त्वाचं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन देखील कंट्रोलमध्ये आणता येतं. ह्याची अधिक माहिती आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात दिली आहे, ती त्यांनी रेफर करायला हरकत नाही. डॉक्टर यंत्र श्रीधरजी आहेत अकोल्यावरनं, त्यांचा कॉल घेऊया. घेऊया. श्रीधरजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. नमस्कार सर. बोला, तुमचा नमस्कार, प्रश्न विचारा. बोलत राहा, आम्ही ऐकतो, तुम्ही समस्या विचारा. हा हां, सर जी, माझं जे ॲडोसिसचं माझं ऑपरेशन झालं होतं ओके अकोल्याला. ओके आणि नंतर काय झालं, नंतर माझं जे शिक्षण होत नव्हतं माझं. बर 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 आणि ओके. पेनिस टाईट होत नाही. बर, वय सांगा तुमचं. माझं 52 वय आहे. बर, काही डायबिटीज ब्लड प्रेशर आहे तुम्हाला. नाही, ते काहीच नाही साहेब. बर, मग हायड्रोसिलचं ऑपरेशन का केलं. अंडकोश वाढले होते. अच्छा, साईज वाढल्यामुळे काही अडथळा येत असेल, बरोबर आहे. मग ही कमजोरी अगोदर पण होती का आता आलेली आहे का ऑपरेशन नंतर झालेली आहे. ॲडोसिस ऑपरेशन केल्यानंतर कमजोर आली सर. अच्छा, ऑपरेशन नंतर तुम्हाला कमजोरी, काय करायला पाहिजे नाही का. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. अच्छा, हे prostate बघा, वाढला. नाही, हायड्रोसिल म्हणजे काय असतं आपल्या दर्शनाला सांगूया. हायड्रोसिल म्हणजे काही कारणांमुळं अंडाशयामध्ये एक पाण्याचा भाग जमा होतो. काही जणांना कंजेनायटल म्हणजे ट्रॅक्ट ऑफ गुबर्नायकुलम इंटॅक्ट असल्यामुळं लहान मुलामध्ये त्याला फ्लुइड हर्निया किंवा हायड्रोसिल म्हणतो. पण अडल्टमध्ये काही इन्फेक्शनमुळे किंवा इतर कारणामुळं हे पाणी जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी स्क्रोटम फार मोठे होतात, ॲक्ट करतानामध्ये अडथळा येतो, त्या ठिकाणी टेम्परेचर बदललेलं असतं त्यांच्या टेस्टिसचं. म्हणून या ठिकाणी त्यांनी हायड्रोसिलचं ऑपरेशन केलं. आता हे बघा, फार महत्त्वाचा ट्रिपी घाव असतो. म्हणजे मी हिस्ट्री काय विचारली, बाबा ऑपरेशनच्या अगोदर होतं का, मग ऑपरेशन नंतर झालं का. तर आपल्याकडे एक सायकोलॉजी तुम्हाला सांगतो. हे बघा, या ठिकाणी महत्त्वाची हायड्रोसिल हे सिंपल ऑपरेशन आहे, ज्यामध्ये त्यावर चिरा देऊन त्यातलं पाणी काढून सॅक उलटा केला जातो उलट. त्यानंतर टेम्परेचर रेग्युलेशन, हार्मोन चांगले बनून ॲक्टिव्हिटी चांगली होऊ शकते. आता वय काय विचारलं तर 52 वर्ष. बघा काय होतं माहिती का, वय वाढल्यानुसार देखील टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी होतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी उत्तेजना कमी होते, फ्लो हा कमी झालेला असतो. मग हे ऑपरेशनमुळेच काही झालं का असं सांगता येत नाही. समजा त्याचा ॲडिशनल फॅक्टर काही राहू शकतो का. बरेचदा चिरा घेतलेली आहे, पेन आहे, स्वेलिंग आहे, काही त्या ठिकाणी रेसिड्युअल पेन असेल तर त्यामुळं बऱ्याचदा पेनमुळं भावना ही कमी होऊ शकते. पण महत्त्वाचं सांगेन, अशा केसमध्ये देखील तुम्ही घाबरू नये. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रोलॉजीला भेटा. भेटल्यानंतर त्यात काही हार्मोनल कॉज आहे का, सिरम FSH, LS, टेस्टोस्टेरॉन किंवा प्रोलॅक्टिनच्या मात्रा केल्या जातील. गरज पडल्यास आपण पेनाइल डॉपलर काही केसेसमध्ये फक्त याच्यासाठी केलं जातं की इतर काही कारणामुळे, सर्जरीमुळे त्याला काही अफेक्शन झालेल्या काही गोष्टी पाहण्यासाठी तज्ज्ञांकडे गेल्यानंतर, ट्रीटमेंट घेतल्यानंतर नक्कीच त्यांना त्यामध्ये रिझल्ट चांगला मिळतो. आणि खूप जणांना असं काय वाटतं की माझी ही सर्जरी झाली, माझं एखादं ऑपरेशन झालं, मग त्यामुळे हे अफेक्शन होतं का. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, बऱ्याचदा काय होतं माहिती का, इंग्वायनल रिजनमध्ये काही ऑपरेशन केल्यानंतर काही नर्व्ह जे असतात किंवा मज्जातंतू जे असतात त्या तिकडे जाणाऱ्या वाहिन्या, त्याला काही अफेक्शन झालं, पेल्विसच्या भागामध्ये काही प्रॉब्लेम आला
तर येऊ शकतो. तज्ज्ञांना भेटा, त्याचं नेमकं ॲनालिसिस डायग्नोसिस केलं जाईल आणि जे काही कारण असेल ते रिमूव्ह करून तुम्हाला परतपणे ताष्ट्रात येऊन सेक्शुअल लाईफ तुम्ही चांगल्या रीतीने जगू शकता. यानंतर पुण्यावरून विकी आहेत डॉक्टर, त्यांचा घेऊया, कॉल घेऊया. या. विकीजी, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, बोला. हा बोला. हा सर. ऐकतो आम्ही, बोला. हा हा. आज आज मी गेला होतो पुण्यात, थंडी होती. माझा असा प्रश्न होता की मला अशक्तपणा येतो. मला एक सांगा, अशक्तपणा कशामुळे येतो? म्हणजे लिंगामध्ये ताठरता, कठोरता किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम आहे का? हा अडथळा काही प्रॉब्लेम. बरं बरं. वय काय तुमचं सांगा मला? 27. 27 वर्ष. लग्न झालं का तुमचं? नाही. नाही झालं. म्हणजे तुम्हाला ही कमजोरी आहे, कशामुळे आहे ते विचारायचं आहे, बरोबर? असाच म्हणजे काही ऑपरेशन झालं का तुमचं काही? नाही. फक्त तुम्हाला कमजोरी आहे, शिथिलता आहे, बरोबर आहे? ठीक आहे. सांगूया, तुम्हाला हरकत नाही. एक साधी गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा, कॉन्फिडन्स. म्हणजे हा कॉन्फिडन्स का महत्वाचा असतो? हे बघा, या ठिकाणी हा बोलताना सुद्धा बिथरणं, घाबरणं, भीती वाटणं, म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीचा संबंध फक्त काही तुम्हाला त्या ॲक्ट करण्याशीच आहे का हो? नाही, तो तर त्यातला एक भाग झाला. हे बघा, हार्मोन्स बनणं, टेस्टोस्टेरॉन तयार होणं, हॅपी हार्मोन्स बनणं, लव मॉलिक्यूल बनणं, हे डोपॅमिनसारखे मॉलिक्यूल बनणं, हे जोपर्यंत बनणार नाही, जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही, जोपर्यंत पर्सनॅलिटी डेव्हलप होणार नाही, तोपर्यंत विचार करा तुम्हाला कशा पद्धतीने ही कमजोरी जाईल. म्हणजे बोलण्यातच तुम्हाला बिथरलेपणा आहे, काहीतरी भीती आहे, ह्या देखील गोष्टी महत्त्वाच्या असतात. तरीसुद्धा ह्यांनी तज्ज्ञांना दाखवावं. ह्यांनी स्वतःहून पुढे येऊन प्रश्न विचारला, ह्यांचं अभिनंदन का. अशी बरीच मुलं, अहो येऊ द्या ना, बोलता येत नाही तर हळूहळू बोला, आम्ही त्याला सॉल्व्ह करू, तुमचा प्रॉब्लेम समजावून घेऊ. हा देखील तुमच्या त्या कमजोरीचा एक भाग असतो. ट्रीटमेंट दिल्यानंतर टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे, हे वासोडायलेटर आहेत, काही इतर मेडिसिन्स आहेत. तज्ज्ञांना भेटल्यानंतर तुमचं निदान केलं जाईल. केल्यानंतर जसं जसं तुम्ही हार्मोनली ॲक्टिव्ह व्हाल, जसं जसं तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह व्हाल, त्या पद्धतीने तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढत जाईल. बोलण्यामध्ये देखील कॉन्फिडन्स येईल. बऱ्याचदा मी काय सांगतो, तुमची ब्रिलियन्सी, तुमची मेमरी, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं ओव्हरऑल इम्युनिटी, या सर्वांवर ह्या ॲक्टिव्हिटीचा फायदा असतो. म्हणून तर निसर्गाने तुम्हाला हे गिफ्ट दिलेलं आहे. नक्कीच. यानंतर डॉक्टर, ब्रेकची वेळ झाली आहे, पण अच्छा. मला असं विचारायचं की बऱ्याचदा ज्या पुरुषांना कमजोरी अच्छा. असते त्यांच्यात अशाही केसेस आहेत की मूत्रमार्ग लहान छोटा आहे. असतो, आता बरोबर. पण अशा वेळी जेव्हा आपण सेक्सशी संबंधित ट्रीटमेंट नक्कीच. घेतो तेव्हा काय काळजी घ्यायची हे मला जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. Definitely. मात्र आता ब्रेक घेऊया. हरकत नाही. तर मग घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. सर, मी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जरा. स्ट्रिक्चर येत असेल तर काय करायचं, बरोबर आहे. हे बघा, बऱ्याच जणांना काय असतं, कमजोरी फक्त प्रायमरीली फक्त मला कमजोरीच आहे असं नसतं. त्यासोबत बरेच आजार आहेत बाबा त्या ठिकाणी. समजा तुम्ही स्ट्रिक्चर वेथरा विचारलं म्हणजे काय, की बाहेर पडणारी मूत्रवाहिनी बऱ्याचदा बारीक होते, छोटी होते, स्ट्रिक्चर होतं. मग अशा वेळेला आता सर एंडोस्कोपीद्वारे आपण त्याला कट मारतो, पण एक महत्त्वाची गोष्ट बघा, युरिन होणं तर महत्त्वाचं आहेच हो, पण त्यासोबत बाजूच्या कार्पोरा म्हणजे 2 सिलेंडर जे असतात त्याला फायब्रोसिस होतं, त्याला इन्फेक्शन होतं, त्या ठिकाणी पेन असतो. अशा वेळेला कमजोरी येते. मग याच्यावर घाबरायचं नाही. त्यातली जखम किंवा आतला पेन कमी झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत, सेंट्रल ॲक्टिंग, लोकल ॲक्टिंग, आणि हे दिल्यानंतर या स्ट्रिक्चर जरी असेल तरी त्यातनं तुम्हाला बाहेर येऊन या कमजोरीवर नक्कीच मात करता येते. नक्कीच. आणखी एक सर मला प्रश्न विचारायचा होता, तो म्हणजे असा की आपण बऱ्याचदा मला हा प्रश्न मनात होता की लैंगिक जे संबंध असतात, जे एका जोडप्याच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात, तर या सेक्समुळे किंवा लैंगिक संबंधांमुळे जोडप्याच्या नात्यावर कसा काय परिणाम होतो याविषयी जाणून घ्यायचं. हा खूप एक्सलंट क्वेश्चन आहे. मेलवर माझे खूप प्रश्न आलेले असतात. हे बघा, बेसिकली तुम्हाला सांगतो, लग्न म्हणजे 2 जीवांचं एकमेकाशी जुळणं, आणि अशा जुळण्यामध्ये समजा तुम्हाला हा ॲक्ट का दिला असेल, हे बघा, निसर्गाने त्याची परावृत्ती, उत्पत्ती किंवा त्याला नवीन जीव बनवण्यासाठी हा बनवलेला ॲक्ट आहे. तुमचं प्रेम संबंध असतो, प्रेम संबंध असतात, पण शेवटपर्यंत टिकून ठेवण्यासाठी हा एक बॉन्ड, हे एक तुम्हाला एक एक्झिट पॉईंट किंवा निसर्गाने दिलेले हे गिफ्ट आहे. म्हणून तुमचं शेवटपर्यंत बॉन्डिंग राहण्यासाठी, शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं असतं. यानंतर मुंबईवरनं एक फोन आहे निखिलजींचा, त्यांचा कॉल घेऊया. सर, निखिलजी, प्रश्न विचारा. मला विचारायचं की लिबिडो वाढवण्यासाठी काय एक्सरसाइज किंवा काय करावं, म्हणजे सेक्शुअलची इच्छा वाढवण्यासाठी तुम्हाला काय व्यायाम करायला पाहिजे, बरोबर आहे. येस येस. व्हेरी नाईस, व्हेरी गुड क्वेश्चन. लिबिडो हे इंग्रजीत म्हणतात, मराठीमध्ये आपण इच्छाशक्ती. तर या ठिकाणींचं काय म्हणणं आहे, बाबा मला आता हे बघा, खूप जण मला इच्छाच होत नाही बाबा, म्हणे काय करायचं. हे बघा, एक तर महत्त्वाची गोष्ट आहे, वय जेव्हा 40च्या वर क्रॉस करतं त्यावेळेस टेस्टोस्टेरॉन कमी होणं साहजिक आहे. बऱ्याचदा काय असतं, तोच पार्टनर त्या ठिकाणी तुमचं सेम प्लेस आहे, सेम लोकेशन आहे, रोज तोच पण आल्यानंतर त्या ठिकाणी मग नाविन्य पाहिजे असतं काही. मग नाविन्य पाहिजे म्हणजे त्याला बाकी काही ऑप्शन नसतो आपल्याला. कुठेतरी बाहेर फिरायला जा, कुठेतरी 7-8 दिवस बाहेर फिरून आल्यानंतर लोकेशन चेंज करा, तुमचं राहण्याची पद्धती बदला, तुमची स्टाईल चेंज करा. आणि हार्मोनल प्रॉब्लेम असेल तर टेस्टोस्टेरॉन की रिप्लेसमेंट थेरपी ही दिली जाते, पुरुषांना देखील दिली जाते, स्त्रियांना देखील दिली जाते, आणि यातनं तुम्हाला नक्कीच बाहेर येता येतं. त्यामुळे लॉस ऑफ लिबिडो असेल तरी सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल भेटल्या, तर तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्या ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. पुण्यावरून मंगेशच आहेत, त्यांचा कॉल घेऊया. मंगेशजी, प्रश्न विचारा. नाही, मला प्रश्न एवढाच आहे की जर तुम्ही बोलताय की एका ठराविक वयानंतर तर सेक्सॉलॉजिस्ट जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे एक 40 ह्या वयानंतर कसं मॅनेज करायचं किंवा काही गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला एक विचारायचं की 40 वर्षानंतर समजा मी जे सांगतो की वय वाढल्याने शिथिलता येते, तर ती येऊ नये म्हणून काय करायचं, बरोबर आहे. हो, अगदी बरोबर. अच्छा, व्हेरी नाईस, गुड क्वेश्चन. नॅचरल प्रिव्हेन्शन हे अतिशय छान प्रश्न आहे. हे बघा, नॅचरली तुम्हाला हे प्रिव्हेन्शन पॉसिबल असतं किंवा जे हार्मोन तुम्ही वरनं घेताय, ज्या प्रकारची सप्लिमेंट तुम्ही घेताय, ह्याचा अर्थ काय, तुमच्या रक्तवाहिन्या, तुमची नर्वस सिस्टीम, तुमच्या ब्रेनची हिप्पोकॅम्पल सिस्टीम ह्या चांगल्या राहायच्या असतील. एक्झरसाईज करा, योगा करा, प्राणायाम करा, डाएट चांगलं ठेवा, सकस आहार ठेवा, व्यसनापासून दूर राहा. या गोष्टी केल्या आणि तेवढं करून देखील बऱ्याचदा काय होतं, मग चष्मा लागतो ना, मग त्या टाईपमध्ये ॲक्सेप्ट करा की मला चष्मा लागला, ॲक्सेप्ट करा की मला कमजोरी आली, कारण तुमची यंत्रणा, ॲनाटॉमी ही कमी झालेली असते, पॅथॉलॉजी बदललेली असते. त्याप्रमाणे त्याला अतिशय सेंट्रल ॲक्टिंग, लोकल ॲक्टिंग आणि ह्या सपोर्टिंग थेरपी आहेत. हा आजार नसतो, हे तुम्हाला सप्लिमेंट असतात. त्यामुळे आजार समजून याला घरी बसावं आणि मला ट्रीटमेंटची गरज नाही, मला नको आहे आता माझ्या पार्टनरला पाहिजे का, असं नसतं, दोघांनाही पाहिजे असतं. ट्रीटमेंट घ्या, सेक्सॉलॉजी, सेरोलॉजी, अँड्रोलॉजीना भेटा आणि त्यातनं तुम्ही नक्की भरू शकता. वयाच्या 70-80 वर्षापर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता. आता डॉक्टर, अर्थातच वेळ झाली आपल्या क्विज टाइमची, मात्र त्याआधी विनर कोण आहे तो सांगा. राहुल सातपुते वडाळ्याचे, मागच्या वेळेस ते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपली पुस्तकं घेतली आणि विशेष म्हणजे त्यांना खूप दिवसापासून भेटायचं होतं. मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर
बघू, चिठ्ठी काढायला लागेल आणि पाहूया आता कोण येते. आणि तुमच्या चिठ्ठीमुळे सर्वजण फार इम्प्रेस आहेत, कारण मॅडम चिठ्ठी काढतात म्हणून आम्ही भेटू शकतो असा त्यांचा अभिप्राय आहे या ठिकाणी. चला पाहूया आता आपण कुठे गेलो ते. वा, आता आपण गेलो मराठवाड्यामध्ये, बीड. स्वप्नील माने बीडचे, यांचं मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं ते या ठिकाणी प्रोस्टेट आणि कमजोरी सोबत असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे. तर प्रोस्टेट असेल तरी, खरंच ते वाढलं असेल तर सर्जरी करायची, एंडोस्कोपिक. अदरवाईज मेडिसिननी देखील त्याला रिकवर करता येतं. काही मेडिसिनमुळे कमजोरी येत असेल, कॉम्बिनेशन बदलायचे किंवा थोडा गॅप देऊन ज्या दिवशी तुम्हाला इरेक्शनचे मेडिसिन आहेत त्या दिवशी घ्यायचे नसतात. अतिशय सुंदर उत्तर. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल, तुम्हाला विचारायला लागेल, सहभागी व्हायचं असेल तर. कुठला प्रश्न आहे? जसं प्रोस्टेट वाढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काही अफेक्शन होतं, कमजोरी येते, त्याच पद्धतीने समजा स्ट्रक्चर झालं म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं या शोमध्ये. शो जर काही कारणामुळे मिस झाला असेल, साम टी व्ही सुखीजीवनाचा मंत्रालय टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल. मेसेज करा, मेल करा, डायरेक्टली फोन करून देखील उत्तर देऊ शकता. या कार्यक्रमात सहभागी व्हा. या ठिकाणी काही सुंदर चित्र आपण पाहतोय. नुकतंच या 13 डिसेंबरला स्वर्गीय शरदकुमारजी दीक्षित पद्मश्री यांचा मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्प 47वा हा संभाजीनगर येथे या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आला. त्या ठिकाणी अमेरिकेचे डॉक्टर राज लाला स्पेशली या प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. त्यांचं पेशंटचं स्क्रीनिंग झालेलं आहे. त्याच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला देफळे, ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन, या देखील त्यांच्यासोबत सहयोगी म्हणून आहेत. या कॅम्पमध्ये दुभंगलेले ओठ आहे, तळेपणा आहे, स्कार्स आहे, बर्न आहे, कॉन्ट्रॅक्चर आहे, अशी कुठलीही व्याधी जी जन्मता असते ज्यामुळे तुम्हाला विद्रुपता येते आणि त्यातनं नवीन हास्य चेहऱ्यावर खुलण्यासाठी हा अविरत 47 वर्षापासून दीक्षितजी हा कॅम्प घेत होते आणि आता लालाजी हा कॅम्प पुढे घेत आहेत. आणि या सर्व गोरगरीब ज्यांना त्या ठिकाणी खरंच काही आर्थिक अडचणी असतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं, त्यांना नवजीवन देणं, त्यांच्यामध्ये नवचेतना तयार करणं, अशी पूर्ण लायन्स क्लबची ऑर्गनायझिंग कमिटी, ऑर्गनायझिंग टीम यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि MGM हॉस्पिटल संभाजीनगर हे त्याला जे सहकार्य करतं त्याचं देखील अगदी मनापासून कौतुक. अशाच पद्धतीने ह्या सर्जरी सुरू राहाव्या, अशाच पद्धतीने ह्या सर्वांना त्याचा लाभ मिळावा. डॉक्टर लालाजी आहेत, डॉक्टर उज्ज्वलाजी आहेत, या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. आणि आपल्या सेन्सेट फोकसच्या टॉपिकबद्दल तुम्ही आणखी काही ॲड करू शकता. नक्कीच. तर मुळात डॉक्टर मला असं वाटतं की कल्पना विलास चुकीचा नाही, नॉर्मल आहे. नॉर्मल फक्त स्वैराचार आणि व्यभिचार आणि तुमची कल्चरल मार्जिन ह्याच्या बाहेर जायला नको. नक्कीच. अतिशय महत्वाची नोट या डॉक्टरांनी सांगितलेली आहे. कल्पना विलास चुकीचा नाही, मात्र स्वैराचार आणि व्यभिचार हा नक्कीच चुकीचा आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आणि खूप चांगलं मार्गदर्शन, नवीन विषय आम्हाला कळला. नक्कीच. आता वेळ झाली आहे दर्शकांचा निरोप घ्यायची, प्रेक्षकांचा निरोप घ्यायची. त्यामुळे धन्यवाद. इथेच थांबतोय. मात्र तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, खुश राहा. नमस्कार. आम्ही चक्क तुम्हाला बटाटा